साखरे गावामध्ये असून तुम्ही कमी साखर टाकायला सांग, कारण साखरे गावात आहोत ना, त्याचाच गोडवा भरपूर आहे, नाही तर डायबिटीज होईल. चला या ठिकाणी आता सामना सुरू होते आणि टू बी व्हेरी फेअर दोन्ही संघांना तोच चान्स मिळावा, ऑपॉर्च्युनिटी मिळावी. आता बघा सूर्यनारायण अचाला जात आहेत, त्याचमुळे आपल्याला विनंती असेल जितका कमी वेळ घेता येईल तितका घ्या. बायको माहेरी जाण्याची जितकी मी वाट पाहतो तितकी वाट मी या सामन्याची पाहिली होती. आपण पाहतायत हा अंतिम सामना एकविरा चषक 2023. या पण प्रतिभा भुयाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन राणी पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राणी पाटील यांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया संघाला. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर सरपंच मॅडमचा व्यासपीठावर विशेष सन्मान केला जात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या सरपंच मॅडमसाठी. खूप महत्वाचं आहे सामाजिक बांधिलकी जोपासता राजकारणात प्रवेश घेऊन आपल्या समाजाला उन्नत करणं हे देखील तितकंच महत्वाचं कार्य. पोलोलेंचा बॉल आता ऑन साइडला फ्लिक केला आहे, बॉल जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजतेने केला जाईल कारण पॉवर प्लेचं बंधन आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं रिस्ट्रिक्टेड असल्यामुळे या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. सुरुवात चांगली होते मुफास 11 वसई फाटा या संघाची. 2 धावा. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावर 5:27 मात्र फायनलचा हा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जितेश जी वजय यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल. फरहान पटेल पुढे सरसावतोय. मनोरचा बाहुबली पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. मनोज पाटील काय म्हणतील, ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं सेलिब्रेट केला गेला केक कापून, अशा प्रकारचं दृश्य फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटच्या पटलावर, की मात्र उद्घाटनच्या वेळेला केक कटिंग आणि तदनंतर गोड मात्र कसा व्हावा हे मात्र फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. नक्कीच कौतुक करावं लागेल रुपेशजी पाटील साहेबांचं, कारण ऑल इज वेल स्पर्धा या स्पर्धेबद्दल आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. एकच शब्द सांगेन ऑल इज वेल, कारण जे काही कमी होत्या त्या मात्र यावर्षी त्याने पूर्ण केलेल्या आहेत. अप्रतिम. डेफिनेटली गणेशजी चव्हाण साहेब ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केले त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान. जयवंतजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करावं. मनीषजी तुमच्याकडे येतोय, ज्या पद्धतीने पहिल्या षटकाला प्रारंभ झालाय, उमर गुलची गोलंदाजींचं कौतुक आपल्या शब्दामध्ये कसं मांडतील? एक पॉझिटिव्ह अप्रोच, चांगला फॉलो थ्रू, चांगला रनअप आणि कंट्रोल या शब्दाला विशेष महत्व दिलं जाईल. या गोलंदाजाला बघा अप टू दी मार्क पिचिंग, ब्लॉक होल डिलिव्हरी खूप चांगली मेंटेन केलेली आहे आणि या बॉलला ऑनसेलेक्ट टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल शरीरावर आदळलाय, लेग बायची एक धाव. कंट्रोल खूप चांगला आहे गोलंदाजाचा. डेफिनेटली जबरदस्त उमर गुल असा मनोर प्रीमियर लीग खेळणारा एकमेव खेळाडू शेवटच्या फायनल मध्ये. तर मिलिंद किनी यांचे पैसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचं खूप खूप धन्यवाद. फहद साठी यावेळेला आपण पाहतायत ते पारितोषिक मात्र पेंडिंग राहिलं होतं. यावेळेला मात्र सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ मात्र यावेळेला दुर्भाग्य असं आहे की मात्र लोकल संघ एक सुद्धा यावेळेला आपण पाहू शकतायत की मात्र या विभागातील सफाळी विभागातील कोणताही राहिला नाही फायनल मध्ये, परंतु मनोर मात्र जवळच आहे आणि तो संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. मनोजी नक्कीच लोकल गट होता आणि आमच्या गटातून एक संघ पुढे येतोय, हे याची थोडीशी आम्हाला एक आनंदाची बातमी आहे. आणि यावेळेला मात्र संजय पाटील सर वळतात आपल्याकडे, खराब चेंडूचे संकेत देतात आणि अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 7 धावा या ठिकाणी फलकावर पाहायला मिळतात. नितेशजी मोहिते यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी भावेशजी वजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. नितेशजी मोहिते यांचं भावेशजी वजे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केलं जाईल. उमर गुल अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. थोडाफार कुठेतरी मनीजी यावेळेला परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, नाकाला सुगंध करून जाणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग. अपरकट करण्याचा प्रयत्न केला जाणार होता पण अपरकट करता करता थोडा वेळ घेतला गेला, त्याचमुळे ती ऑकवर्ड स्ट्रोक पोझिशन पाहायला मिळाली आणि त्याचमुळे जसं आपण उल्लेख केला परफ्यूम डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीचा राईज बॉलला मिळाला आणि या पहिल्या षटकावर चांगलं नाव कोरलेलं आहे उमर गुल्ले. डेफिनेटली ऍब्सोल्युटली राईट. जयप्रकाश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
टेंभोडेवरून खास करून उपस्थित झालेले आहेत. टेंभोडेचा अनमोल रत्न मी किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यतोची स्वागत सन्मान आपण जयप्रकाश पाटील साहेब यांचं करावं. पहिलं षटक कंप्लीट. प्रथम फलंदाजी करताना मोफास 11 वसेफाडा संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तर या ठिकाणी अक्का उपस्थित आहेत. लाडाने अक्का म्हणून खऱ्या अर्थानं प्रेम मिळाले त्यांना. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यतोची स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या मात्र व्यासपीठावर होऊन जाऊ द्या. महेशजी चौधरी साहेब यांचं आगमन झाले. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक कैलासवासी दशरथ चौधरी हमरापूर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी महेशजी चौधरी साहेब यांनी या ठिकाणी सन्मानित केलेली आहे. सौजन्य केलंय. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. स्विचिंगचा फटका सतीश राजभर यावेळेला मात्र ग्रीप बदलली होती. म्हणजे इथे मात्र यावेळेला आपण पाहतायत की थोडासा मिस होतोय. ज्या वेळेला स्विच इट खेळतात त्यावेळेला प्रॉपरली तुमचं टायमिंग ग्रीप बदलणं व्यवस्थित पोझिशन मध्ये येणं ही खूप महत्वाची भूमिका. आणि जर तुम्ही वेगवान गोलंदाजाच्या समोर स्विच हिट अटेम्प्ट करता तुमच्याकडे ती चपळता आणि तुमच्याकडे ती अॅक्युरेसी असायला हवी. अॅक्युरेसी तितकीशी नव्हती सतीच्या स्ट्रोक मध्ये. त्याचमुळे जातोय तो डॉट बॉल अराउंड विकेट. अकुटप्याचा बॉल होता. स्वतःला मात्र ब्लॉक करून घेतलं. जर जागेवरून खेळलं ते असते तर ऑनसाइडला पुल करण्याची संधी मिळाली असती. पण बॉल राईज झालाय आणि त्याचमुळे बदलालितेचा वापर देखील होत नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे मनोर या संघाने वसई फाटाला. आदरणीय जयप्रकाश पाटील साहेब टेंभोडे त्यांच्याकडून मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. तर व्यासपीठावर किशोरजी वजे, तुषारजी पामाळे साहेब, राजूजी पाटील साहेब, कैलासवासी सुभाष फकीर किनी, कैलासवासी प्रकाश फकीर किनी यांच्या स्मरणार्थ सेजल सुभाष किनी यांच्याकडून 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आपल्याशिवाय मात्र ही स्पर्धा अधुरी आहे असं दर्शवत असताना फुल नाही फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी सौजन्य केलं जातं. खूप खूप धन्यवाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12. मनोजी पाटील यांचा आवाज या चेंडूसाठी या ऐकूया. तर गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. अप्रतिम चेंडूची मात्र डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उचली घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून गेला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांदरम्यान आपण बघतोय अद्विक 11 मनोर आणि मोफेस 11 वसेपाडा या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. ग्रेट डिलिव्हरी, सुपर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. तहार रहीच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावला गेला. सुपर बॉलिंग. काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. फक्त 5 धावा खर्च केल्या गौरवने आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करत ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा गौरवची कृती खूप छान होती. प्रतिभा भुयाळ मॅडम या ठिकाणी सरपंच, विद्यमान सरपंच यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं या ठिकाणी आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू मॅडम. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्याचप्रमाणे महेशजी चौधरी यांचं यतोची स्वागत सन्मान करण्यासाठी रुपेजी पाटील यांना मी विनंती करेन आपण त्यांचं यतोची स्वागत सन्मान करा. हमरापूरवरून खास स्पेशल या आपण पाहतात बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेत. धावांची गती मनीषजी 2 षटकं 12 धावा 6चा आतापर्यंत ऍव्हरेज हा टेनिस क्रिकेटच्या पटलावर लो ऍव्हरेज म्हणून ओळखला जातो. काय म्हणतील, व्हॉट यू कॅन से? पहिल्या षटकामध्ये कंट्रोल पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला मनोरचा आणि पुन्हा एकदा कंट्रोल ज्या गोलंदाजाकडे आहे त्या उमर गुल्ला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे टीम मनोरची. बॉलिंग मार्क तयार. राउंड विकेट ऑन साइडला स्विंग करताना बॉलला मात्र पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड. हा दिमागदार षटकार सिक्सर. या खेळाडूच्या माध्यमातून सतीश राजभरने अनेक मैदानं आपल्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. तो सतीश राजभर क्लास दाखवतोय, ब्रँड दाखवतोय. मी वसेफाड्याचा आहे. चेंज ऑफ पेस परंतु ब्रँड दाखवत असताना उमर गुल यावेळेला पाहायला मिळतोय. शैला वजे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ममता वजे मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यतोची स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
मी शैला वजे मॅडम विनंती करेन की आपण समोर या. ममता वजे मॅडम यांच्या शुभ हस्ते यावेळेला स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. 18 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. मुफास 11 वसेफाटा. गुड डिलिव्हरी, सुपर, परिपूर्ण फलंदाजाला रीड करतोय. आक्रमकता आक्रमकता फक्त आक्रमकता दाखवत असताना जफर अन्सारी अर्थातच उमर गुल ब्रँड ऑफ मनोर. सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजी केले मनोजी पाटील. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. नक्कीच वेगवान मारा आहे. मध्येच या आधीचा चेंडू आपण बघितला तर चेंज ऑफ पेस केला होता. गतीमध्ये परिवर्तन करण्याबरोबर नियंत्रण खूप महत्वाचं आहे आणि ते नियंत्रण या गोलंदाजाकडे आहे. म्हणूनच लागोपाठ 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. डेफिनेटली सातत्यचं दुसरं नाव उमर गुल. आदरणीय महेशजी चौधरी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाची भरीव रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे राजू रामचंद्र पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये 10,000 रुपयाचा भरीव रक्कम त्यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी मंडळाला आर्थिक सहाय्य केलंय आणि तिन्ही समालोचकांना 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून कलागुणांना सातत्याने ते वाव देतात. मिलिंद किनी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कुठेही स्पर्धा असो त्या ठिकाणी प्राइज मात्र कलागुणांना वाव देण्यासाठी असतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. धावांची गती फलकावर 20 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत मनीषजी आपण पाहत आहेत 5 चेंडूचा खेळ झालाय. मात्र आतापर्यंत 19 चेंडू आहेत. काय म्हणतील, किती धावा यायला हव्यात फलकावर दोन्ही संघाच्या माध्यमातून? बघा, लक्ष्य प्राप्ती होत नाही तर मार्ग बदलणं गरजेचं आहे आणि तो मार्ग बदलला जात नाहीये. वसे फाट्या संघाकडून कमीत कमी 50 धावा आणि मला तर असं वाटतंय की कॅपेबिलिटी आहे की 60च्या पलीकडे सुद्धा जाऊ शकतोय. वसई फाटा संघ स्टेप आउट झाले, बदल आली, त्याचा वापर केला, इन फ्रंट ऑफ द विकेट ड्राईव्ह केला. फक्त एकाच धाबेचा मानस स्पष्टपणे पाहायला मिळालाय. अजूनही कुठलीच घाई गडबड केली जात नाही. का तर 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि खरं तर ते 2 संघ जे आहे ते स्वतःला सौभाग्यवान समजत असतील कारण अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला 6 षटक खेळण्यासाठी मिळते. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते 21 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. देऊया आपण श्री समर्थ कृपा डीजेला यावेळेला संधी आणि लगेच येऊया पुन्हा एकदा कॉमेंट स्टुडिओमध्ये. नवरी नटली थँक्यू व्हेरी मच. यावेळेला आपण पाहतायत धावसंख्या झालेली आहे 21. प्राजक्ता जयवंत पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राणी पाटील मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. सतीश राजभरच्या बॅटमधून फहाद पुढे सरसावतोय. आज फहादने दिवस अक्षरशः मात्र गाजवला आणि यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. बरकत अली सय्यद या फलंदाजाला बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळेल आणि धावांची गती फलकावर मुफास 11 वसेफाटा संघाची 22 या धावसंख्येवर. सलमान खान या खेळाडूकडे खूप मोठे स्ट्रोक आहेत, पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, ॲबिलिटी आहे. परंतु आज या महत्वपूर्ण लढतीमध्ये मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आत्ता मात्र बोलबाला राहील का याकडे प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय. तर एका साईडला गौरवचं मी यावेळेला कौतुक करेन ज्याने दुसरा स्पेल हाताळला. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या मनीजी पाटील आणि काय गोलंदाजी केली होती सुरेख. काय तो अचूक टप्पा, काय तो वेग आणि काय तो बाउन्स, समद काही ओके. यू आर एबल, यू आर कॅपेबल, ते मात्र तुम्हाला आता स्वतःच्या अंगी धारण करावं लागणार आहे. सलमानकडे ते खूप चांगले स्ट्रोक्स आहेत, नक्की तुम्ही त्यांचा उल्लेख केलाय आणि मला असं वाटतं योग्य त्या वेळी विकेट डाऊन झाले कारण फलंदाज तितक्याशा तत्परतेने फलंदाजी करताना पाहायला मिळत नव्हते. बॅकफुटला बॅलन्स केलं, ऑनसाइडला पूल केलंय, बॉलला पाठवलंय, फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये मिळते. एक डाव स्ट्राईक रोटेट, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 धावा फलकावर. मनोजी पाटील काय म्हणतील, इथून थोडेसे कुठेतरी गिअर चेंज करावे लागेल. हात खोलण्याची संधी मात्र प्राप्त व्हायला हवी. जर इथून जर मोठे फटके आले तर डेफिनेटली एक चांगला फायटिंग टोटल पाहायला मिळेल. नक्कीच हे मोठे चषक आहे ते घेऊन जायचं असेल तर मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरने गाडी चालवावी लागेल आणि ते टॉप गिअर मध्ये जाण्याची क्षमता या दोघांकडे आहे. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र स्लिप पॉइंटला निघून जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर जतीन किडी आम्हाला दर्शवतात 24 धावा. तर नक्कीच या षटकानंतर एक अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांची अशी इच्छा आहे आणि ती इच्छा काय आहे ती या षटकानंतर आम्ही नक्कीच व्यक्त करू. पण चांगला खेळ आतापर्यंत मनोर संघाचा पाहायला मिळालाय. बॉलिंग अप टू डेट,
अपग्रेडेड बॉलिंग, यावेळेस रायझिंग डिलिव्हरी, खूप चांगला पिचिंगचा असलेला हा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग, बॉल राईज होतो, यष्टीरक्षक चांगल्या पोझिशन मध्ये, पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मनोर संघाचा राहिलेला आहे. आणि अजूनही सलमान थोडासा शांत आहे, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे सलमान अजूनही तो शांत पवित्राने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत धावसंख्या तितकीशी प्रगल्भ आपण म्हणू शकत नाही धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजे फक्त आणि फक्त 24 धावा. आदरणीय कादंबरी साने आणि धनश्री साने मॅडम यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तर प्रमोद सर, नरेशजी पाटील साहेब, रुपेशजी पाटील साहेब यांचे पिताश्रय आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की माझी 3 मुलं आणि 3 सुना आणि नातवंड यांनी एकत्र यायचं आहे स्टेजवर. तर मी तिघांना सुद्धा विनंती करेन, रुपेश पाटील, त्याच्यानंतर मनोज पाटील आणि राकेश पाटील, आपण आपल्या सौभाग्यवतींना घेऊन आणि आपल्या नातवंडांना घेऊन, मुलांना घेऊन यायचं आहे. आपला स्वागत सन्मान केला जाईल या एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये. तर मी पोलीस पाटील सहदेवजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या तिन्ही मुलांचा, त्यांच्या सुनांचा आणि नातवंडांचा इथे स्वागत सन्मान करायचा आहे. हे फार कमी दिसतंय असं, कारण एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब हे समाजामध्ये फार कमी आपल्याला बघायला मिळतंय. प्रमोद सर काय सांगतील? डेफिनेटली या वेळेला जर आपण पाहिलं पुलचा फटका, मात्र नेत्रदीपक फटका नव्हता. जाफर होंडो पुढे सरसावला गेला होता, डिरेक्ट डेंजर झोन कडे सिग्नल मिळाला असता रेड. प्रज्वल त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावला गेला होता. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 धावा, षटक क्रमांक कंप्लीट झालं ते 4 आणि 4 षटकांमध्ये 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहताय शैला विश्वनाथ वजे यांच्याकडून मंडळाला मॅडम कडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहत आहेत. तर मनीषजी पाटील आणि मनोजजी पाटील आमच्या समवेत जोडले गेले. 4 षटकं थांबवल्या धावांवर. यावेळेला 27 धावा. दोन्ही फलंदाज ताकदवान फलंदाज आणि प्रतिभावंत खेळाडू आहेत, तरी सुद्धा गोलंदाजांनी काय गोलंदाजी केले. तिखट मारा सहित मात्र स्पायसी बॉलिंग केली गेली आणि फलंदाजांना रोखलं गेलंय. गोलंदाजांचं कौतुक कसं करू शकतील या स्पर्धेच्या माध्यमातून? हा अभ्यास आहे कॅप्टनचा, कारण आपण सहसा पाहतो संध्याकाळचा शेवटचा सामना असतो, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली जाते, पण मनोर संघाचा धाडसी निर्णय त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं. तो विश्वास होता त्यांच्या गोलंदाजांचा आणि दोन्ही गोलंदाजांनी मात्र तो विश्वास साधत ठेवताना एक बलाढ्य संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवर. आमिर येतोय का? आमिर बॉलिंग मार्कवर येतोय आणि 4 षटकाचा खेळ समोर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा, म्हणजेच बॉल टू रन अवस्था आहे टीम मोफास 11 वसई फाटाची. निर्णायक 12 बॉल्स. जर तुमचा प्लॅन ए वर्कआउट करत नसेल तर तुम्हाला प्लॅन बी वर जावं लागेल, प्लॅन सी वर जावं लागेल. मार्ग बदलणं गरजेचं आहे. वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे आहेत, ते पर्याय निवडावे लागतील आता मोफास 11 वसई फाटाला. आमिर फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह आहे, बॉल जातोय स्वीपर कव्हर झोनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा येतो, त्याचा प्रयत्न पडतोय कमी, मिळते 4 धावांची हमी. खूप वेळानंतर आलेला हा अफलातून चौकार. तर वसई फाटाकडे सुद्धा सुरेख गोलंदाजी आहे, त्यांच्याकडे हुकमी गोलंदाज आहेत. जर 50 ते 55 धावा प्रमोद सर धावफलकावर लागल्या तर मनोर संघाला सुद्धा जड जाऊ शकतात, परंतु ते त्या धावा लागणं गरजेचं आहे. डेफिनेटली सतीश राजभरचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्सने चेंडूला या वेळेला रोखलं गेलं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा. मनोरच्या कोणत्याही मात्र गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साध्य केली तर कल्पेश किनी बहाडोली यांच्याकडून 70 स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आपण पाहत आहेत 1000 रुपयेचं कॅश प्राइज असेल. कल्पेश किनी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू. विकेट हॅट्रिक, लगातार 3 षटकार, 3 चौकार आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक. मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटपरा यांच्याकडून हे प्राइज लागलं गेलंय. 500 रुपये. धावांची गती फलकावर आतापर्यंत जतीन किनी यावेळेला दर्शवतात की 32 धावांवर जाऊन पोहोचला गेलाय. मोफास 11 वसेफाटा संघ स्ट्रगल करतोय. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तरी सुद्धा कधीही कोणाला तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर आता सतीश राजभर या खेळाडूकडे पाहिलं जातं.
बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. तहार रईस कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. या ऐकूया सुमधुर संगीत. अद्विक 11 मनोड या संघाने कुठल्याच संघाला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. सकाळपासून आहे ते तिसरा सामना खेळतात आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील तो दबदबा कायम ठेवलेला आहे. एक टीम बॉन्डिंग आहे, पॉझिटिव्ह अप्रोच, चांगली बॉलिंग. त्याचमुळे आतापर्यंत मुफास 11 संघ थोडासा पडझडीमध्ये. डेफिनेटली गणेशजी चव्हाण मस्तान नाका GC कन्स्ट्रक्शन मस्तान यांच्याकडून 12,000 रुपये आर्थिक सहाय्य आलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप मंडळ आभारी आहे. संख्या 32, 32 रन्स. पुण्याच्या एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला फटका तर चांगला आहे. जबरदस्त अफ्रोजच्या बॅट मधून यावेळेला थिंकिंग पॉझिटिव्ह सही चेंडूला फेकून दिलाय 6 धावां करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. अफ्रोज ब्रँडचा वसई फाटा ब्रँड षटकार. या षटकाराने धावसंख्या 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अफ्रोज यावेळेला आपण पाहतायत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि सरळ चेंडू निघून जाईल आणि तिथे जे टिपला गेला. अर्थातच मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख कराडकरा यांच्याकडून 200 रुपीज. दीपेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अफ्रोजला पाहिल्यानंतर शाहिद शेखची आठवण येईल. त्याच बॅटिंग स्टाईल आणि या वेळेला अफ्रोज आपण पाहू शकता त्याच पद्धतीने पर्सनॅलिटी. आणि या वेळेला आपण पाहताय ब्रँड ऑफ आंबिवली. अफ्रोज या वेळेला ब्रँड ऑफ वसई फाटा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 44. काय म्हणतील मनीष पाटील या स्ट्रोक बद्दल? नाही, नजाकत विराट कोहली यांच्या त्या स्ट्रोकची आठवण झाली. तो सर्व रेषेत खेळला गेला होता आणि खूप कठीण असते, पाहण्यासाठी सोपं वाचते कारण आपण थोडीशी जागा बनवतो आणि खेळायचं असं एक्स्ट्रा कव्हरला आपण बॉलची मेरिट उकर आपण सरळ रेषेत खेळतो आणि एक टिपिकल स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि जसा बॉल डिलिव्हर झाला, कनेक्ट झाला, आवाज आला, मोहर लागली 6 धावांची आणि एक चांगले 2 क्लासिकल स्ट्रोक बॅक टू बॅक आलेले आहेत. त्याचमुळे आता पुन्हा एकदा मुफास 11 वसई फाटा संघाची गाडी रुळावर आली आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. मी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. तर मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 धावा. ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. आमच्या लाडक्या पाहुण्यांसाठी या स्पर्धेची थोडक्यात माहिती. 5,000 रुपये फक्त प्रवेश फी असते आणि प्रवेश फी 5,000 असताना मनोजी पाटील, मनीजी पाटील आपण वारंवार मात्र उल्लेख केला. यावेळेला ऑफ साइडला सतीश राजभर यावेळेला मात्र दर्शवतोय तू शेर, तुम्ही 1.25 शेर, तू 1.25 शेर, तुम्ही बब्बर शेर. वर शॉट 6 धावा. धावांची गती फलकावर 50 धावा तब्बल पाहायला मिळत आहेत. काय सतीश राजभर आणि अफ्रोज नावाचं वादळ घोंगावलंय. तर झेल टिपल्याबद्दल यावेळेला आपण पाहतोय 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. मिलिंद किनी साहेब थँक्यू व्हेरी मच. राजूजी पाटील साहेब यांच्या माहितीसाठी, तुषारजी पामाळे साहेब यांच्या माहितीसाठी, दीपा पामाळे मॅडम यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा आहे. ह्या चेंडूनंतर तुम्हाला तुमच्यापर्यंत थोडक्यात माहिती देईल. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळण्याचा मनसुबा होता परंतु बॅक स्विंग होते, बॅक टू द बॉलर चेंडू येतोय. तत्पूर्वी मात्र आपण पाहू शकाल 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. मेल त्या ठिकाणी सिंगल. कारण ही स्पर्धा जवळजवळ 1 वर्ष अगोदर अनाउन्समेंट होते. आता पुढच्या वर्षाची तारीख काय आहे तर तुमच्या माहितीसाठी 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असा मात्र क्रिकेटचा रणसंग्राम रंगेल. 5,000 फी असते. त्यामध्ये तुम्हाला कलरफुल प्रिंट टी शर्ट आणि 1 वेळचं जेवण पाहायला मिळतं आणि 6-6 षटकांचे सामने पाहायला मिळतात आणि 32 संघ तब्बल वेटिंगला असतात. फक्त 32 संघांना प्राधान्य आलेल्या प्रथम पहिल्या संघांना मात्र प्राधान्य दिलं जातं. ही खासियत राहिले या स्पर्धेची. त्यासाठी रुपेशजी पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. त्यांना सुरेख साथ मिळते ती किशोरजी वजे असतील, जयवंत पाटील असतील, सुनील वजे, निलेश पाटील, भगवानजी पाटील, राजूजी पाटील यांची सुद्धा मात्र खूप सुरेख साथ आपल्याला पाहायला मिळते.
नागदाई देवी साखरे क्रीडा मंडळ पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे एकविरा बॉईज यांची साथ असते आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी साखरेकर यांची साथ असते. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 53, 53 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय म्हणतील मनीजी 3 चेंडूमध्ये किती धावा यायला हव्यात? कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट 12. तर त्यातल्या या 6 धावा नसतील कारण या ठिकाणी स्ट्रोक हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि हातांची ओंजळ व्यवस्थित उघडत नाहीये. कॅच ड्रॉप होतोय. म्हणतात ना की अडचणीत जातात तेव्हा एक एक करून जातात आणि येतात तेव्हा डझनवारी येतात. आता मात्र थोडंसं दडपण वाढत चाललेलं आहे मनोर संघावरचं. कॅच ड्रॉप नक्की जेबी याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मात्र जितू भानुशाली सारख्या खेळाडूकडून मात्र ही अपेक्षा नसेल कारण आता जर षटकार आला तर त्याचं भुगतान करावं लागेल. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला खोलवर चेंडू होता. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फजील त्या ठिकाणी नवीन चेहरा पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली फलंदाज बाद होईल. 5व्या चेंडूवर सतीश राजभरला मात्र परतावं लागेल. भरत पाटील अक्षय वजे मॅचचा आनंद घेत असताना खऱ्या अर्थानं पिंटू वजे यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत. अभिषेक पाटील, निलेश पाटील, नकुल पाटील, मनोज पाटील, सुनील वजे, दत्ता पेंटर, रमेश भोयाळ, भरत पाटील, विकी वजे, नाशिक पाणेरा, सुदाम पाणेरा, नरेश पाटील, एकविरा बॉईज साखरे, नागदाई देवी क्रीडा मंडळ, पिंट्या किनी, गोपाळ किनी याचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि किशोरजी साने साहेब आपण खूप चविष्ट यावेळेला जिभेवर रेंगाळते अशी चव मात्र आज टी टाइमची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावाला. धावसंख्या पाहायला मिळते 55 झालेली. म्हणजेच सुरुवात जरी चांगली झाली नाही तरी देखील आम्ही शेवट चांगला करू शकतो. तेच मैदानाच्या आतमध्ये वसई पाटाने दर्शवलंय पण शेवट मी माझ्या संघासाठी चांगला करेल हेच कुठेतरी गोलंदाज फजीलच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. या अंतिम सामन्याचा धावसंख्या 55 झाले आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स 56 धावांची गरज असेल. एका रांगेत जायचंय आणि एका रांगेत मैदान सोडायचं अशी दोन्ही संघांना आपण देतोय सूचना. एक चांगला सामना रंगणार आहे. अंतिम सामना जसं अपेक्षित आहे तसाच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 36 बॉल 56 धावांची गरज. एका रांगेत मैदानात जायचं आहे वसई फाटा आणि एका रांगेत मैदानाच्या बाहेर यायचे टीम मनोर. मुराद रूल्स एंड रेगुलेशन फॉलो करो. बरकत लाइनअप में जाइए. तिथूनच जा परंतु लाइनअप मध्ये जा. पुढच्या वर्षी रुपेश पाटील सरांना मी विनंती करेन की हे लाईनअप साठी आम्ही वारंवार सांगतोय तर त्याच्यासाठी पॅनल्टी ठेवा. म्हणजे बरोबर आतमध्ये पण जातील आणि बाहेर सुद्धा येतील. कारण तिन्ही कॉमेंटेटर जर 3-3 वेळा सांगतात तर लक्ष देत नाही खेळाडू. तर आणि आम्हाला सुद्धा लाईन मध्ये बसण्याची व्यवस्था करा उंचीनुसार. गॅलरी द्यायला लागेल त्यासाठी. जसं विराटांना बुद्रुकच्या मैदानात शिवनेरी चषकामध्ये गॅलरी प्रेक्षकांचा या मान्यवरांसाठी ठेवली होती अनिलजी किने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. परंतु रॉकी ग्रुप कोण विसरेल. रॉकी ग्रुप आणि एकविरा चषक हे मात्र कित्येक वर्ष एकत्रित डेट यायच्या. परंतु रुपेश पाटील यांनी माघार घेतली की मी माझी स्पर्धा फेब्रुवारी जानेवारी मध्ये ठेवेन परंतु तुमची स्पर्धा तुम्ही कव्हर करा. पुढच्या वर्षी रुपेशजी पाटील तुम्ही रॉकी ग्रुपला मात्र इन्व्हिटेशन तुम्हाला असेल. तुम्हाला पुढच्या वर्षात त्या ठिकाणी यायचं आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. माय माऊलीचा दिलास आम्हाला सारा अपार माय माऊलीचा दिलास आम्हाला सारा दिलास आम्हाला सारा. साखर गावी नागदाई देवी सांभाळी अमलगराला. साखर गावी नागदाई देवी सांभाळी अमलगराला. साखर गावी नागदाई देवी सांभाळी अमलगराला. चला लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. वसई फाटा आपल्याकडे वेळ कमी आहे आणि 2 बॅटर्स पाठवून द्या टीम म्हणून. तर आमच्यासोबत राजूदादा पाटील आहेत आणि खूप चांगलं ते वक्तव्य करतात सुद्धा आणि आपण देखील थोडी अपेक्षा बाळगूया. एक चांगली ऑल इज बेस्ट स्पर्धा तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. हे 13वं पर्व आहे एकविरा चषकाचं आणि प्रत्येक वर्षी तुमच्या मतेने यथोचित अशी देणगी सहकार्य केले जाते मार्गदर्शन केले जाते. तर या मेहनतीबद्दल रुपेश पाटलांच्या आणि या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय राजूदादा.
खरंच म्हणजे सांगायला झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची मला आठवण झाली का लागुनी या पाया विनवतो तुम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने कुठेतरी त्याच्या कर्तव्य ठरलेलं आहे. त्याप्रमाणे रुपेश ह्या गोष्टीला पुढे कंटिन्यू करतो आणि नेहमी आम्ही आमच्या परीने त्याला सहकार्य करत राहू आणि याच्याने आमच्या गावाचंही नाव कुठेतरी उज्ज्वल होतो. त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि रुपेश बरोबर जेवढी टीम आहे आणि संपूर्ण गावच्या लोकांना मी एकदा परत धन्यवाद देतो. आणि ह्याच गोष्टी तुम्ही वारंवार जे चांगले आहेत जे सत्य आहेत ते तुम्ही करत राहा. तुम्हाला आमचा पाठबळ नक्की असेल. ऑल द बेस्ट तुला. धन्यवाद राजूदादा. अजून एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे सन्माननीय तुषारदादा पामाळे साहेब. आपण देखील कित्येक स्पर्धा पाहिल्या असतील आणि सुद्धा तुम्हाला क्रिकेटची ओढ आहे. तर आपण या स्पर्धेमध्ये आलात, पहिल्या दिवशी आलात, अंतिम दिवशी आपण आलेला आहात. एकंदरीत कसा वाटला हा प्रवास? रुपेशजी पाटील आहेत ना, त्यांनी या ज्या स्पर्धा भरवल्या कमी पैशामध्ये आणि जास्त सोयी दिल्यात त्यांच्या गावकऱ्यांनी आणि त्यांच्या टीमने वगैरे, या खरोखरीच वाखाणण्याजोग्या आहेत. त्यांना केव्हाही कशी मदत लागली आमच्याकडून तर त्यांना केव्हाही त्यांनी हाक द्यावी. आम्ही त्याच्यासाठी हजर राहू आणि अशाच त्यांनी स्पर्धा भराव्या आणि गावाचं नाव मोठं रोशन करावं त्यांच्या टीमनी किंवा गावकऱ्यांनी वगैरे. अजून शेवटचं एक मत जाणून घेऊ. मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. साजिद भाई आमच्या सोबत आहेत. मनोहर संघाला ते रिप्रेझेंट करण्यासाठी आले. ते आल्यानंतर त्यांचा संघ कठीण अवस्थेमधून जिंकलेला आहे. तर साजिद भाई तुमचं मत या स्पर्धेबद्दल? मी जसं ग्राउंडमध्ये आलो तर मनोहरची बॅटिंग चालू होती. मला माहीत नव्हता कोण खेळतोय कोण नाही खेळत, कोण स्ट्राईकवर आहे. पण कमी धावामध्ये जास्त रन पाहिजे होते आणि मनोहरची पोरांनी खेळाडूंनी एक चांगला खेळ दाखवून आणि त्याच्यात आमचा पण एक पायगुण लागला की शेवटी मनोहरचे उपसरपंच राहून गेलेलो आम्ही. त्या पायगुणाला परमेश्वरांनी रिस्पेक्ट दिली आणि ते जिंकले आणि फायनलपर्यंत आले. राहिली गोष्ट या सामन्याबद्दल फायनलमध्ये आहे आणि रुपेश हा खूप होतकरू पोरगा आहे, मेहनत घेणारा पोरगा आहे रुपेश. त्याची खूप ओळख आहे आणि ते ओळख आणि एक संबंध सर्वांची बरोबर ठेवतो. त्याचे मित्र सर्व समाजाचे चांगले मित्र आहेत. आणि आता पामाळे साहेब बोलले की कमी पैशामध्ये जास्त आकर्षक हे सर्व दाखवतात, हे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सर्वांचा तुला शुभेच्छा राहील आणि आहेत. थँक्यू. आणि तुमच्या वाणीने फरक पडला. 2 षटकार मनोहर संघासाठी आलेत. तर या ठिकाणी धावा पाहायला मिळत आहेत. धावफलकावर आहेत ते म्हणजेच एकूण 12 धावा. ऐकूया आता मनोज पाटील यांचा आवाज. नक्कीच या चेंडूवर षटकार आला तर आदरणीय मिलिंदजी किणी साहेब मराठी दणका यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज आहे आणि मोमित भाई यांच्याकडून सुद्धा या वेळेला आपण बघितलं तर मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. धावांची बरसात होताना आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी मात्र सुरुवात खूप छान झालेली आहे आणि सुरुवातीपासून दबाव पाडण्याचा प्रयत्न दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. बघा, लक्षावर लक्ष असणं गरजेचं आहे आणि लक्षावर लक्ष आहे मनोहर टीमचं. त्याचमुळे षटकार आणि चौकारांची बरसात महिला माहिती. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये अवेलेबल आहे. बॉलवर कॅरी करेल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेवर धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स. यावेळेस सर्वात इकॉनॉमिकल बॉलर सद्दाम ज्याची वर्णी या स्पर्धेमध्ये लागली गेली होती. सद्दामच्याच विरोधात आतापर्यंत 17 धावा कव्हर केलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या मनोहर या संघाने. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला 2 पंच केले. क्षेत्ररक्षक आहे. कव्हरला पोहोचतोय. थ्रो करतोय. 1 धाव मिळेल आणि या ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावेवर धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. जर मनोहर अद्विक 11 मनोहर संघ विन झाला तर रुपेशजी पाटील यांचे छोटे बंधू मनोजजी पाटील यांच्याकडून पुढच्या वर्षामध्ये फ्री एंट्री असेल या संघाला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. यावेळेला ऑन साइडला तहार रईस ब्रँडचा मनोहरचा क्वालिटी दर्जाचा षटकार. वन शॉट सुपत्ताने 6 धावा. आता आपण सन्माननीय सरपंच मॅडम प्रतिभाताई भुया यांना विनंती करतोय. आपण देखील क्रिकेटवर विशेष लक्ष देतात. प्रेम तुमचं देखील आहे आणि आपल्या गावामध्ये एक अद्वितीय स्पर्धा आहे. आणि कसं वाटतं या मैदानात येऊन हे सर्व तरुण खेळत आहेत आणि सामाजिक बांधिलकी सर्वजण एकत्र येतात, सर्व समाजातील बांधव एकत्र येतात. तर आपलं मत काय असेल या स्पर्धेबद्दल?
मला काय ह्या क्रिकेटबद्दल एवढं काय माहिती नाही, पण जेव्हा मनोहर संघ मारतोय 6वर 6 आणि चौका, तेव्हा बघायला खूप मजा वाटते. आणि फायनल, नेहमी मी फायनल बघायलाच येते, कारण काहीतरी बघण्यासारखं असतं आणि उत्साह निर्माण होतो. धन्यवाद. शाब्दिक चौकार षटकार तर ताईंनी नक्कीच मारलेले. जाऊया पुन्हा एकदा या षटकासाठी मायक्रोफोनवर ऐकतील आपण प्रमोदजी शेडगे यांचा आवाज. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये आपण पाहत आहेत. एकंदरीत 56 धावांचं लक्ष समोर ठेवताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 28. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे आणि जबरदस्त विलास राजभर या वेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितले, कोणताही संपर्क नाहीये आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी धनका शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500, 3 विकेट हॅट्रिक 500 आणि लगातार 3 चौकार 500 रुपये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांना 200 रुपये. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर होता. संजयजी पाटील सर यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 रन्स ऑन द बोर्ड. महेशजी चौधरी यांच्याकडून सुद्धा 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी. धावांची गती फलकावर 29 धावा. एकविरा चषक साखरे 2023 वर कोणता संघ चॅम्पियन्स ठरेल याकडे लक्ष लागलं गेलंय. यावेळेला कव्हर ड्राईव्ह क्लास शॉट ऑफ द डे. जेबी च्या बॅट मधून क्रिकेटिंग शॉट, ट्रेस बुलेट शॉट पाहायला मिळतोय चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. सलमान खान त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. गुड डिलिव्हरी डिकीच्या माध्यमातून मात्र येतोय निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. आज कुठेतरी शाहरुखची कमी थोडीफार कुठेतरी जाणवताना लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याची कमी कुठेतरी यावेळेला जाणवते. कारण शाहरुखने बरेच विकेट्स मिळवलेत आपल्या करिअरमध्ये. सद्दाम यावेळेला मात्र आपण पाहत आहेत पुढे सरसावतो. यासीन मात्र फेकी करेपर्यंत त्या ठिकाणी मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा 34 रन. मनोज पाटील काय म्हणतील? हळूहळू विजयाची पावले उंबरठ्यावर, विजयाच्या उंबरठ्यावर आणि कुठेतरी विजयाचा सुगंध थोडाफार दरवळताना पाहायला मिळतोय अद्विक 11 मनोज संघाच्या बाजूने. नक्कीच डेफिनेटली, कारण खूप धावा झालेल्या आहेत आणि हळूहळू विजयाच्या दिशेने मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना त्यात आणखीन एक भर म्हणून हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय. तहार रईस काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला. याआधी मात्र चांगली फलंदाजी झाली नव्हती, परंतु मोक्याच्या क्षणी आणि अंतिम सामन्यामध्ये हिरे बनण्याची संधी चालून आली होती आणि ती त्या संधीचं मात्र सोनं करताना आपल्याला बघायला मिळतोय. व्यासपीठावर सौभाग्यवती दीपाताई तुषार पामाळे मॅडम आहेत आणि तुमच्या गावात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं जाते. जास्त काय विचारणार आहे, आवडीचा टेनिस बॉल क्रिकेटपटू कोण आहे तुमच्या परिसरातला आणि या स्पर्धेबद्दल तुमचं मत? प्रथम मी दोन्ही संघांना शुभेच्छा देते. मनोहर संघ तर खूपच छान खेळतोय, पण दुसरा वसई संघ पण चांगला खेळतो आणि हार जीत तर असतेच, कोणीतरी हरणार आणि जिंकणार. आणि आयोजकाबद्दल म्हटलं तर आयोजक रुपेश पाटील आहेत. हे मला माहिती नव्हतं की रुपेश पाटील कोण आहेत. मी APL मध्ये पाहिलं त्यांना. एवढे शांत माणूस आणि आज त्याने एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. हे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. तसेच त्यांची पत्नी रिया ही देखील खूप हुशार आणि चांगली सूत्रसंचालन करणारी एक व्यक्ती आहे आणि त्यांची आणि माझी ओळख लहानपणापासून आहे. आणि मला सरांनी प्रश्न विचारला की तुम्हाला टेंभोड्यातला कोण आवडतो असं. टेंभोडे हे माझं अख्खं गाव आहे. मला सगळे खेळाडू माझ्या टेंभोड्याचे आवडतात. आणि दुसरी गोष्ट ह्याच्याबद्दल सांगायचं तर खूप सुंदर नियोजन इथे केलेलं आहे. आणि जेव्हा क्रिकेटचं आयोजन करतात त्या निमित्ताने सगळे समाजातली किंवा आपल्या सगळ्या गावातली लोक एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात. तोही एक वेगळा आनंद असतो. आणि साखरे गावाचं एक सांगते की खूप सुंदर अगदी निसर्गाने नटलेलं असं हे गाव आहे. आणि या गावात येऊन मला खरंच खूप आनंद झाला, कारण खूप कमी येणं असतं या गावामध्ये.
आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं की कधी काही कोणाला मदत लागली तर मीही माझ्या वतीने ग्वाही देते की कसलीही अडचण आली तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचा. धन्यवाद. या होत्या माझी नगरसेविका सौग्यवती दीपाताई तुषार पांबाळे. जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याच्या दिशेने आणि ऐकूया विवरण मनोजी पटेल यांच्या मुखातून. तर गोलंदाज येथे गोलंदाजी मार्कवर मिस्टर आपण बघतोय शोएब. तर विजयासाठी 12 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अद्विक 11 मनोर संघाचे जे प्रोप्रायटर आहे, जर फायनल या वेळेला जिंकतायत, विजेतेपद पटकावतायत, तर डिसेंट दरबार या हॉटेलमध्ये मात्र त्यांना पार्टी दिली जाईल आणि हळूहळू मात्र विजयाचा सुगंध दरवळतोय. मात्र क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतो धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे. 45 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. मनोजी पाटील आता मात्र या वेळेला आपण पाहत आहे चॅम्पियन्स बनण्याच्या दिशेने मात्र पावलं उचलली जात आहेत. नक्कीच आज हे खेळाडू सुद्धा आपले खेळाडू सुद्धा व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे मात्र वावरताना आपल्याला बघायला मिळतात. कारण याआधी मी तांदुळवाडी गट जी लीग होती त्या लीगमध्ये गेलो होतो, तेव्हा सुद्धा अंतिम विजेता होण्यासाठी एका संघावर मात्र बक्षीस लागलं होतं की पूर्ण गोव्याची ट्रिप तुम्हाला फ्री आहे, परंतु तो संघ शेवटच्या चेंडूवर मात्र सामना हरलेला आहे. तर या वेळेला सुद्धा त्यांना आता डिसेंट दरबार हॉटेलमध्ये पार्टी मिळणार आहे. म्हणजेच या खेळाडूंचे सुद्धा दिवस हळूहळू उजळताना आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच. आणि अद्विक 11 मनोर संघ जर विजेतेपद पटकावतोय तर पुढच्या वर्षामध्ये मनोजजी नरेश पाटील, रुपेशजी पाटील यांचे बंधू आहेत, त्यांच्याकडून मात्र फ्री एंट्री मात्र दिली जाईल असे मनोजजी पाटील यांनी मात्र आम्हाला दर्शवलं गेलं. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मेल या ठिकाणी आपण पाहत आहेत धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे. 48 विजयासाठी 8 धावांचं लक्ष्य आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताने अराउंड विकेट मारा करतोय. यावेळेला मात्र जितू भानुशाली जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चुकतोय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 48 धावा, अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे जवळजवळ सामना मनोरच्या बाजूने झुकलेला आहे. पूर्णपणे पारडं जे आपल्याला बघायला मिळतोय ते जड झालेलं आहे. मनोरच्या बाजूने एक औपचारिकता फक्त शिल्लक आहे. काय सांगतील सर? डेफिनेटली ज्या पद्धतीने फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले गेले, 18 चेंडूमध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं साखरे गावामध्ये मिळालेलं प्रेम या 5 दिवसांमध्ये सर्वांचा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. प्रत्येकाने दात्यांनी मात्र दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखवलंय. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. शुभम शुक्ला त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत त्या ठिकाणी सिंगल मिळेल. बरकत अली सय्यद मात्र विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने बाईटच्या स्वरूपात संजय पाटील सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. पंचांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं एवढं कमीच. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये कंटिन्यूअस पंचांची भूमिका करणं हे खाऊ गोष्ट नाहीये. मात्र त्यांनी ते करून दाखवलं. फेअर डिसिजन, कमिटमेंट काय असते, डिसिजन काय असतात आणि या वेळेला आपण पाहतो क्रिकेटवरचं नितांत प्रेम काय असतो. चौकार येतोय गॅपमध्ये. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचतो फलकावर. आतापर्यंत 53 या धावसंख्येवर 3 धावांची मात्र आता आवश्यकता असेल. रुपेशजी पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. प्रत्येकाने मात्र मान्यवरांनी त्यांची स्तुती सुमने उधळली. कारण फक्त बोलून चालत नाही तर करून दाखवावं लागतं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. जेबीच्या बॅटमधून येते सिंगल. नागदाय देवी क्रीडा मंडळ साखरे आणि एकविरा बॉईज क्रीडा मंडळ साखरे आपण सर्व सदस्यांनी मात्र लगेच मॅच समाप्त झाल्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यंदाच्या वर्षात अजून एक आपण पाहिलं असेल की स्टंप जे आहेत ते मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत आणि या ठिकाणी आपण पाहतायत कोणतेही चुकी करणार नाहीये. फरात त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीने त्या ठिकाणी आपण पाहतायत आणि थोडंसं भरत पाटील, पिंटू वजे, अक्षय वजे यांना वाटलं की सामना जिंकेल, तो चेंडू ट्रॅव्हल झाला नाही आणि या वेळेला मात्र अगोदर जल्लोष साजरा केला जातोय. गोपाळ किनी यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. मनोजी घरत मॉन्टी यांना आपण पाहू शकाल. सर्वांचा धन्यवाद. आणि मनीजी पाटील 4 दिवस या ठिकाणी उपस्थित राहिले. अजयजी पाटील या वेळेला होते 4 दिवस. मनोजी पाटील आज शब्दाला विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले. बिजू शेड्यूल मधून ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे धन्यवाद. या वेळेला जबरदस्त दस्काय सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये अमीरच्या बॅट मधून येतोय. विजयाचा हात चौकार. चॅम्पियन्स बनले गेले.
अद्विक 11 मनोर, कॉंग्रॅच्युलेशन. चला शेकन करायचं तार इस अँड कंपनी. हरीश पटेल कॉंग्रॅच्युलेशन.